पाहायला मिळाली होती दोन्ही फलंदाजांच्याकडून. आता मात्र या सामन्यामध्ये तशीच फलंदाजी पाहायला मिळेल का, दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळेल तर दरम्यान सामन्याला होते सुरुवात. स्ट्राईकला फलंदाज नरेश राऊत आणि त्यांच्या समवेत संजय पाटील. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला षटक गोलंदाज तयार होत आहे. विकास षटकातील पहिला चेंडू. आता मात्र फुलटॉस चेंडू, त्याचा खरपूर समाचार. चेंडू पहिला ब्लास्ट नरेश राऊत याच्या बॅट मधून हा जरीमरी चौकार. या चौकाराच्या मदतीने श्रीवंश होते नार फोडले जातात. आपल्या आणि संघाचा अकाउंट ओपन केले जात आहे 4 धाव्याने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली होती म्हणजे 4 धावा. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर आहे. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. अप्रतिम सुरुवात. आता मात्र चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलेला आहे. आणि सहजरित्या एक धाव पूर्ण करून घेतलेली आहे. दोन्ही फलंदाजांना संधी होती एक धाव करण्याची. चिकी सिंगल पाहायला मिळते. एका धावेने संघ जाते तो म्हणजे 5 धावसंख्येवर. असं वाटलं होतं कुठेतरी डेंजर झोन मध्ये प्रवेश करतोय संजय पाटील, पण सुखरूप क्रीज मध्ये पोहोचतोय. एका धाव्यावर समाधान पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 धावा. आता मात्र या सामन्यातील पहिला चेंडू फेस करताना फर्स्ट इनिंग पाहायला मिळतंय दोन संघादरम्यान. आता मात्र अप्रतिम फटका त्याच दिशेने. पुन्हा एकदा चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. 4 धावा 4 रन्स. मिळते संजय पाटीलच्या मार्फत. पहिला चेंडू फेस केला होता नरेश राऊत याने. चौकाराने अकाउंट ओपन केला. त्यानंतर संजय पाटील आला होता स्ट्राईकला. त्याने सुद्धा चौकारानं अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली होती म्हणजे पॉवर प्लेचा पहिला षटक चालू असताना चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3 आणि 9 धावा खर्च करतोय गोलंदाज विकास. पुन्हा एकदा पंचांकडून गाठ घेतो. सामना करेल फलंदाज संजय. मोठे फटके खेळण्याचा माहिर असलेला हा फलंदाज संजय पाटील. आता मात्र त्याच दिशेने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडूच्या हाताने पाहायला मिळतंय. गुल्लेनवर चेंडू पडतोय. यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाही. निदा चेंडूची सांगता धावसंख्या असतील स्कोर कार्डवर जर नजर टाकली तर 9 धावा. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर 4 चेंडू टाकून झाले आहेत. आता मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडूला खेळून काढलेला आहे. अपरकटचा फटका. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. धावा देऊन जाईल 4. या चौकाराच्या मदतीने संघ जाईल तो म्हणजे 13 धावसंख्येवर. थँक्यू डीजर. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळतंय. निरा चेंडू आला त्यानंतर चौकार पेस करतोय. अजूनपर्यंत या षटकातील मित्रांनो 1 चेंडू शेष. संघाची धावसंख्या 13. आता मात्र अप्रतिम धावसंख्या पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. निधाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक पहिला समाप्त. पॉवर प्लेचा पहिला षटक समाप्त झालेल्या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली ते म्हणजे 13 धावा. जर प्रस्पॉन जर पाहायला गेलं तर जरीमरी आलिंगर संघाचा अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा विकेट गमावला नाही. चला लगेच षटरक्षण सजून घ्यायचं आहे ठाकरेचा पाडा संघ. आता मात्र वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होत आहे. बोळ्या पंचांकडून गाठ घेतो. सामना करेल फलंदाज नरेश राऊत. गोलंदाजीसाठी आलेला आहे गोलंदाज वसंत. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली होती वसंतच्या मार्फत. आता मात्र या सामन्यामध्ये ती गोलंदाजी पाहायला मिळेल का. गोलंदाज तयार होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक.
आता मात्र सामन्याला होते सुरुवात. षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होत आहे. चला स्पीडअप करायचं. कुठेतरी शतकक्षरामध्ये चेंजेस पाहायला मिळत आहे. चला स्पीडअप करायचा. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज तयार होत आहे. वसंत त्याला सामोरं जाईल नरेश राऊत. आता मात्र फलंदाजांनी ते इष्टा दाखवल्या, त्या गोलंदाजांनी ते इष्टा वाकवल्या. यू मिस आय डेफिनेटली. विकेटचा पतन. पहिला धक्का पहिला आदरा जरीमध्ये आलिंगर संघाला नरेश राऊतच्या रूपाने दिसेल. आता मात्र सफलता मिळते गोलंदाज वसन याला. पहिल्या चेंडूवर पहिला धक्का जरीमरी आलिमगर या संघाला नरेशच्या रूपाने पाहायला मिळतंय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. वसनाची पहिल्या चेंडूवर पहिली सफलता आपल्या संघासाठी प्राप्त करून दिलेली आहे. आता मात्र नरेश राऊत याची जागा भरण्यासाठी पुढचा फलंदाज आला प्रल्हाद पाटील. संघाची पूर्ण जबाबदारी या खेळाडूवर. मोठे फटके खेळण्यासाठी माहिर असलेला हा फलंदाज. षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज तयार होतोय. सामनाकारी फलंदाज प्रल्हाद पाटील. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली होती. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा आगास. डेंजर झोन मध्ये प्रवेश करतोय पण सुखरूपरित्या 2 धाव पूर्ण लेग बायच्या स्वरूपात. या 2 धावांशी संघ जाते तो म्हणजे आता मात्र 15 धाव संख्येवर. षटक क्रमांक दुसरा प्रगती पत्तावर आहे. या षटकातील चेंडू टाकून झाले मित्रांनो 2. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आता मात्र दिशाहीन चेंडू पाहायला मिळते. पंचांचे दोन्ही समांतर धाव मिळते. अवांतर एका धावेवर संघाची धावसंख्या 16. आता मात्र या षटकामध्ये पहिली अवांतर धाव पाहायला मिळते. वसंतच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या लेग बायच्या स्वरूपात. आता मात्र वाईट चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत. वसंत आपल्या स्पेल मधील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. आता माझा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. फक्त एक धाव लेग बायच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 17. आता मात्र पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. आता मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा पूर्ण प्रयत्न पाहायला मिळतोय गोलंदाज वसण्याच्या मार्फत. षटक क्रमांक दुसरा आहे चालू आहे. चेंडू टाकून झाले मित्रांनो 3. अजूनपर्यंत 3 चेंडू शेष आहेत. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा आगाज होईल का? पण एकच धाव. एका धावावर काही समाधान. संघाची धावसंख्या आता मात्र वाढली आहे ती म्हणजे 18. आता मात्र पाहायला गेले तर या षटकामध्ये एकेरी 2 धाव्यावर जास्त भर दिलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाही गोलंदाज वसन यांनी. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामोरं जाईल फलंदाज. आता मात्र अप्रतिम चेंडूची हाताळणी. चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही आणि निधाव चेंडूची सांगता. अजूनपर्यंत या षटकातील 1 चेंडू शेष. गोलंदाज तयार. या षटकातील शेवटचा 1 चेंडू टाकण्यासाठी पंचांकडून गाठ घेतोय. आता मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू 1 मोहन सीमारेषा पार. या शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने संघ जाईल तो म्हणजे 22 धाव संख्येवर. डीजे
हॅलो, चल लगेच शतरक्षण सजून घ्यायचा. षटक क्रमांक तिसरा प्रगती पथावर आहे. गोलंदाज झालेला आहे पवन. मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था होत आहे जगदीश पाटील यांच्या मार्फत. सगळं स्पीडअप करायचं. आता मात्र वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा षटक हाताळण्यासाठी रायडिगल टाकड्याचा पाडा या संघाकडून गोलंदाज झालेला पवन. त्याला सामोर जाईल फलंदाज संजय पाटील. वैयक्तिक 9 धावसंख्येवर खेळतोय. आतापर्यंत त्याने चेंडू फेस केले ते म्हणजे 5. राईट मोर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. पवन सामना करेल संजय पाटील. आता मात्र सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. प्रयत्न तर झाला होता आणि 2 धावे समाधान. या 2 धावांची संघ जातो तो म्हणजे 24 धावसंख्येवर. या षटकातील मित्रांनो चेंडू टाकून झाले एक. पहिल्या चेंडूवर दुहेरी धावसंख्या पाहायला मिळते. स्कोर कार्डवर नजर टाकली तर संघाची धावसंख्या 24 पाहायला मिळते. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेटने सामना करेल फलंदाज संजय पाटील. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवा त्याचा बॅटच्या पट्ट्यात येत नाही. एकदा चेंडूची सांगता यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाही. संघाची धावसंख्या असते स्कोर कार्डवर 24 धावा. या 2 चेंडूमध्ये अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाही फलंदाज दोन्ही फलंदाजांना. गोलंदाज पवन याने. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू हलक्या हाताने चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा आगास होईल का? अप्रतिम थ्रो पाहायला मिळाल. एका धावाने संघाची धावसंख्या हलूच पुढे सरकते. संघाची धावसंख्या झाली ती 25. षटकातील 3 चेंडू टाकून झाले. अजूनपर्यंत 3 चेंडू शेष. एक कुठेतरी मोठा फटका खेळावा लागेल जर कुठेतरी मोठी धावसंख्या बनवायला लागेल तर. या षटकातील 3 चेंडू शेष मित्रांनो. सामना करील फलंदाज प्रल्हाद पाटील. वैयक्तिक 4 चेंडू फेस करून 4 धावसंख्येवर खेळतोय. आता मात्र मोठा फटका. क्लासिकल स्ट्रोक आणि चेंडू जाईल वाघाची दाढ. फोरलाय पहाड. चेंडू जाय सीमा पार. एवन क्वालिटीचा ब्रँड षटकार. होती. या षटकाराच्या मदतीने संघ जातो तो म्हणजे 31 धावसंख्येवर. अजूनपर्यंत या षटकातील 2 चेंडू शेष. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते प्रल्हाद पाटील याच्याकडून. आता मात्र कुठेतरी मोठे फटके खेळण्यासाठी सुरुवात केलेली आहे फलंदाजांनी. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. अप्रतिम क्षेत्ररक्षण एका हाताने चेंडूला अडवलेला आहे. सुंदर सापट. तिसरी धाव होईल का? आणि 2 धावेवर समाधान मानतोय. आपल्या संघासाठी 4 धावा वाचवतो हा क्षेत्ररक्षक. या 2 धावांशी संघ जातो तो म्हणजे 33 धावसंख्येवर. अजूनपर्यंत या षटकातील 1 चेंडू शेष आहे. पाहायला गेलं तर या षटकातील मित्रांनो पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर निर्धाव चेंडू. त्यानंतर 1 धाव. त्यानंतर षटकार. आता 2 धावा आल्यात. अजूनपर्यंत या षटकातील शेवटचा 1 चेंडू शेष. गोलंदाज तयार होते. सामना करे प्रल्हाद पाटील. 33 धावा झालेल्या स्कोर कार्डवर. षटकातील शेवटचा 1 चेंडू शेष. आता मात्र एका धावाच्या मोहामध्ये आता मात्र विकेटचं पतन. दुसरा धक्का जरीमरी आलिंगर या संघाला संजय पाटील याच्या रूपानं. डीजे कंटिन्यू.
हॅलो. आता मात्र वैयक्तिक पहिला सांघिक चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहे. संदीप आलेला आहे. संजय पाटील याची जागा भरण्यासाठी पुढचा फलंदाज आतिश पाटील. गेल्या मॅचचा मॅन द मॅच. संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर लागली होती म्हणजे 33 धावा. 2 विकेटच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 33. आता मात्र नवीन फलंदाज आतिश पाटील आलेला. राईट मोर द विकेटने पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होत आहे. सामना करेल आतिश पाटील. चला स्पीडअप करायचा आहे. पहिला चेंडू अप्परकटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलेला आहे. कशा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि तिसरी धावेचा प्रयत्न आणि या 3 धावांशी संघ आता मात्र स्कोर कार्डवर 36 धावा. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. 2 फलंदाजांच्या मार्फत संधी होती 3 धावा पूर्ण करण्याची. 3 धावा धावून काढलेल्या आहेत. आता मात्र या षटकातील चेंडू टाकून झालाय मित्रांनो 1. अजूनपर्यंत 5 चेंडू शेष. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज प्रल्हाद पाटील. त्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आलेला आहे. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागतोय. धक्का क्रमांक 3 मैदानामध्ये मोठा मासा करायला लागतोय. प्रल्हाद पाटील बॅक टू डगआउट. आता मात्र प्रल्हाद पाटील याची जागा बनण्यासाठी पुढचा फलंदाज दशरथ पाटील आलेला. या षटकात मित्रांनो चेंडू टाकून झाले 2. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर विकेटचं पतन. प्रल्हाद पाटील डगावच्या आशयाला पाहायला मिळते. अजूनपर्यंत या षटकातील 4 चेंडू शेष. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली होती म्हणजे 36. अजूनपर्यंत 4 चेंडू शेष आहेत. षटकातील तिसरा चेंडू राईट मोर द विकेटने सामना करेल दशरथ पाटील. आता मात्र खोडवा टप्प्याचा चेंडू होता. पंचाकडे दाद मागितली जात आहे. निधाव चेंडूची सांगता यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाही. निधाव चेंडूची सांगता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली होती म्हणजे 36 धावा. अजूनपर्यंत 3 चेंडू शेष. कुठेतरी एक मोठा फटका आला पाहिजे. गोलंदाज तयार संदीप. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि कोणती चुकी करत नाही पवन. धक्का क्रमांक 4 मैदानामध्ये दशरथ पाटील बॅक टू डगआउट. आता मात्र दशरथ पाटील याची जागा बनण्यासाठी पुढचा फलंदाज उत्तम राऊत आलेला. मोठे फटके खेळण्यासाठी हा फलंदाज खूप माहिर आहे. 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली ती म्हणजे 36. 4 विकेटच्या समाप्तीनंतर अजूनपर्यंत या षटकातील 2 चेंडू शेष. या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झाले. 3 धावा खर्च करतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतंय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 21 धावा समाधान मानतोय. आतिश आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय. आता मात्र संघाची धावसंख्या 37. फक्त एक मोठा फटका खेळावा लागेल. 6 धावा आल्या तर कुठेतरी सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल 2 संघांच्याकडून. या षटकातील शेवटचा 1 चेंडू शेष. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय राईट मोर द विकेटने.
आता मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आणि धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 14 समाप्त. पहिल्या इनिंगच्या संमतीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 37 आणि 38 धावांचं मापक लक्ष 4 षटकामध्ये ठेवलेला. जाऊया आपण दुसऱ्या इनिंगची राडिकल ठाकरेचा बाडा संघाला अंतिम फेरीत धडक मारायच्या असेल तर ह्या उलट जरीमरी क्रिकेट संघ आलिमघर या संघाचा आपण जर विचार केला तर टिचून गोलंदाजी करावी लागेल, ॲक्युरेट बॉलिंग करावी लागेल, दबाव टाकावा लागेल, गुच्छाने विकेट घ्यावे लागतील या धावा रोखण्यासाठी. आज कोण सेलिब्रेशन करणार याचं उत्तर आपल्याला मिळेल. दोन्ही समान ताकदीचे संघ मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग सजवली जात आहे. नरेश पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. पॉवर प्लेचे षटक सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू अपड्राईव्हचा फटका बघायला मिळतो. मिडॉपला जबरदस्त फिल्डिंग झाली तिथे, पण पाहतो आपण दुसरी धाव तिथे अलंकार पूर्ण करतोय. अलंकारची टेक्निक खूप चांगली आहे. तो पॉवर प्लेच्या षटकामध्ये खोऱ्याने धावा जमा करतो. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्याच्यावर जर आपण नजर टाकली, त्याचा खेळ जर बघितला तर त्याने खूप चांगल्या धावा जमा केलेल्या. चौकार भलेही षटकार आलेला नाही. अख्ख्या दिवसावर जर नजर टाकली, सिंगल डबल चांगल्या धावा तो पूर्ण करताना पाहतोय. चेंडूला मात्र स्मॅशिंग
कट करण्याचा प्रयत्न केला होता तिथे स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण केलेली आहे. सिंगलने धावसंख्या आलोच पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 3 धावा. जल्लोष कोणत्या गावामध्ये होईल अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर एक वेगळाच अनुभव आनंद निश्चितच संघाला मिळत असतो आणि सेलिब्रेशन कोण करणार फुलटॉस चेंडू पंचांचा इशारा येतो नो बॉल 1 2 का 4 इट्स फायपर 5 धावा मिळतील. पाच धावा ह्या चेंडूवर मिळालेल्या त्यानंतर चेंडू असेल फ्री हिट बॉल 5 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या धावपलकर 8. नरेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. स्टेप मध्ये चुकतोय पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर नरेश. कट केलेल्या बॅकफुट फक्त हलक्याने फ्री हिट बॉल होता पण समाचार घेता आले नाही. तुषारला स्वतः यष्टीरक्षक चेंडूवर झपाटला होता कुठल्या प्रकारची धाव नाही. चेंडू होता डॉट धावसंख्या कायम आहे धावपलकावर 8. जवळजवळ 9 ते 10च्या सरासरीने धावा ह्या पूर्ण कराव्या लागतील प्रति षटकामागे. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला तर दिशाहीन चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक अवांतर धाव जोडली जाईल धावपलकावर सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकताना 9 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. कुठे ना कुठेतरी इथून अवांतर धावांना आता लगाम लावावा लागेल. जोरदार अपील केलेलं आहे तिथे उत्साह खूप बघायला मिळाला आत्मविश्वास कमी. पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. पंचांनी देखील खूप चांगली कामगिरी केली आहे आतापर्यंत. 2 दिवसांना आपण जर नजर टाकली तर चेंडू मात्र गेला तिथे निर्धाव. धावसंख्या काय मे धावपलकर 9. पुढे येऊन स्टेप आउट खेळल्या मिडॉपच्या डोक्यावरून खेळलेला गचाल क्षेत्ररक्षण चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला चकून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर गेल्या 4 धावांसाठी चौकार. क्षेत्ररक्षक दक्ष जबरदस्त फिल्डिंग शॉट मिड विकेटला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल धाव बाद. पहिला फलंदाज बाद होते रॅडिकल ठाकराचा बाळा या संघाचा अलंकार. अजून विजयासाठी 24 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. म्हणजे आस्किंग रन रेट थोडंसं कमी झालेलं आहे. 8.00 च्या सरासरीने धावा पूर्ण कराव्या लागतील. रिक्वायर्ड रन रेट आस्किंग रन रेटचा आपण जर विचार केला तर चांगला बॅटल चांगला कॉन्टेस्ट 2 संघांमध्ये आपण पाहतोय. न्यू बॅटर वसंत येते डावखुरा फलंदाज दुसऱ्या षटकासाठी. दशरथ पाटील सज्ज होणार आहे बॉलिंग ट्रॅकवर. फिल्डिंग मध्ये बदल केला जाते. दशरथ तयार बॉलिंग मार्कवर.
चेंडू मात्र क्रॅकिंग शॉट, अप ड्राईव्हचा फटका, जबरदस्त फिल्डिंग, उत्तम द्वारा क्विक थ्रो, पण 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण करताना फलंदाज वसंत धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावपलकावर 16 धावा. असं वाटतं सामना एक रोमांचक स्थितीमध्ये प्रेक्षकांना निश्चितच बघायला मिळेल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. चेंडूला बॅकफुट जाऊन फक्त हलक्यात आणि खेळलेले, एक धाव तिथे पूर्ण केलेले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. अतिशय वेगाने 2 धाव पुन्हा एकदा पूर्ण करताना वसंत खेळपट्टीवर अगदी चित्त्याच्या वेगाने धावताना पाहतो. वसंतला दबाव टाकला जातोय क्षेत्ररक्षकांवर. याचं कारण म्हणजे दक्ष पाटील पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण करताना दुसरी धाव मात्र घेताना फिल्डरवर दबाव टाकला जातोय. एक चांगली रणनीती बघायला मिळते. धावसंख्या धावपलकावर 18 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा चेंडूला अप ड्राईव्हचा फटका खेळलेला आहे, एक धाव पूर्ण करतोय क्षेत्ररक्षक, झेपावतोय, जबरदस्त फिल्डिंग, पुन्हा एकदा 2 धावा, 20 धावा धावपलकावर. वसंतने तिसऱ्यांदा दुहेरी धाव पूर्ण केली आतापर्यंत या षटकामध्ये, चांगल्या खोऱ्याने धावा जमा करतोय. 20 धावा धावपलकावर. अजून विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये गणित देखील आमचं लगेचच तयार असते. ते 15 चेंडू, धावांची आवश्यकता असेल 18. स्लोअर वन धीम्या गतीने चेंडू टाकला होता. क्षेत्ररक्षक दक्ष जबरदस्त फिल्डिंग, उत्तम द्वारा जंप मारली होती चेंडूला अडवण्यासाठी, अगदी सुपरमॅन प्रमाणे. फक्त एकच धाव मिळेल, सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 21 धावा. 14 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. तुषार मात्र खेळपट्टीवर धावून धावून खूप थकलेला आहे. पाहते नॉन स्ट्रायकिंग एंडला वसंतची देखील थोडीशी दमछाक झालेली आहे. 40+ क्रिकेट आहे, निश्चितच दमछाक तर होईलच. त्यासाठी तुम्हाला फिटनेस तर ठेवावाच लागेल. संघाला चॅम्पियन पद जर मिळून द्यायचं असेल तर क्षेत्ररक्षक संजय चूक करणार नाही. वेल जज कॅच, फलंदाज बाद. मी मगाशी त्या गोष्टीचा उल्लेख केला होता दक्ष पाटील की दोन्ही समान ताकदीच्या टीम आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये पाहत तसंच दृश्य बघायला मिळते. फलंदाज बाद झालेल्या 2 धावसंख्या धावपलकावर 21. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये लक्ष्य 38 धावांचा आहे. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दशरथने 5 चेंडू टाकलेत, 7 धावा खर्च केलेल्या आहेत. एक महत्वपूर्ण सफलता मिळून दिलेली आहे. तुषारच्या रूपामध्ये न्यू बॅटर पवन येतोय. अख्खा दिवस या खेळाडूने आज गाजवलेला आहे. तोच पवन ठाकूर सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. आता पवनची विकेट ही खूप इम्पॉर्टंट असणार आहे अलिमगड संघाच्या दृष्टिकोनातून. सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर अलिमगड संघाला आता पवनला लवकर बाद करावा लागेल. ह्या उलट पवनला सुपर खेळ करावा लागेल. चेंडूला तटवलेला आहे, जबरदस्त फिल्डिंग संजय द्वारा, क्विक थ्रो, धावबाची संधी निर्माण झाली होती पण जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावर 23. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी, अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी जबरदस्त मॅच. पिक्चर क्लिअर झालेलं नाही. 50-50 चान्स मी तर म्हणेन दोन्ही संघांना अजूनही आहे या सामन्यामध्ये. बॅलन्स मॅच पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पेनल्टी मेट षटक आता तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. ते षटक कोण घेऊन येते ते बघायचं आहे. आतिश तिसऱ्या षटकासाठी सज्ज होईल. 12 चेंडू 15 धावा. अतिशय रोमहर्षक हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतो. पण जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, प्लीज वेळ संदर्भात आम्हाला सहकार्य करा. 12 चेंडूंमध्ये
15 धावांची आवश्यकता आहे रॅडिकल ठाकराचा पाडा या संघाला विजय मिळवण्यासाठी. लास्ट मॅच पाहतो आपण जरीमरी क्रिकेट संघ आलिमघर आणि त्यांच्या विरोधात खेळताना पाहतोय रॅडिकल ठाकराचा पाडा या दोन संघांमध्ये. लास्ट इव्हनिंग मॅच सेकंड डे दुसऱ्या दिवसामधील. लेफ्ट हँडेड बॅटर आहे तिथे खेळपट्टीवर अजूनही वसंत जो चांगला खेळ साकारतोय आपल्या संघासाठी. अग्नि परीक्षा असेल दोन्ही संघांची कस लागेल इथून आता. मी तर म्हणेन जिंकेल तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. जबरदस्त लढाऊ वृत्तीने खेळताना वसंतला खेळपट्टीवर पाहतोय. पवन आत्ताच आपलं पवन याच खातं खोलायचं बाकी अजून 2 धावा त्याने काढलेल्या आहेत. यस थोडस करेक्शन होतं. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. चेंडूला मात्र स्विंग केलेले आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा गगनभेदी षटकार. ती ओळख आहे वसंतची. ओव्हर पिच चेंडू होता. चेंडूची लाईन लवकर पिक केली आणि चेंडूला फेकून दिला होता मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने आता शिरकाव करण्याचा प्रयत्न केला जातोय. थँक्यू डीजे. चेंडू जातो डॉट. ही लाईन चांगली आहे. हा फलंदाज वीक पॉइंट वीक झोन ओळखून चेंडू टाकला होता. अतिशयने षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करते. डॉट बॉल. येणारे 10 चेंडू धावांची आवश्यकता आहे. किती 9 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 9 धावा. जबरदस्त काटेकी टक्कर. रोमांचकारी सामना या दोन दिग्गज आणि मातब्बर संघांमध्ये आपण पाहतोय. महान टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना जरीमरी क्रिकेट संघ आलिमघर आणि रॅडिकल ठाकराचा पाडा. वेलकम विजय म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत. दस गेंदे 9 रन. 10 बॉल 9 रन्स. 10 चेंडू 9 धावांची आवश्यकता. चेंडू जाते डॉट. ही लाईन चांगली आहे. फलंदाजाला आता ओळखून रीड करून चेंडू टाकताना गोलंदाज आतिश षटकार खाल्यानंतर कमबॅक करतोय. येणारे 9 चेंडू आणि धावांची आवश्यकता 9. स्लोवर वन इनसाइड आउटचा पट्टा खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतो नरेश. जबरदस्त फिल्डिंग. नावाबाची संधी निर्माण झालेली आहे. 2 धावा पूर्ण करतो वसंत. 2च धावांवर संतुष्ट. धावसंख्या वाढते धावफलकावर 31. विजयासाठी अजून 7 धावांची आवश्यकता येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. 8 चेंडू 7 धावा. चांगला संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. तसेही मित्रांनो जीवन एक संघर्ष आणि तुम्हाला जर प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले यश मिळवायचं असेल तर तुम्हाला प्रामाणिक कष्ट करावे लागतील. त्यासाठी यशाच्या उच्च शिखरावर जर पोहोचायचं असेल तर चेंडू शिल्लक आहेत 8 धावांची आवश्यकता 7. शेवटच्या मोमेंट्सला चेंडूला मात्र हलक्या हाताने टॅप केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक झेपावतोय. 1 धाव पूर्ण केली आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नवनिर्वाचित सरपंच ग्रामपंचायत अंजूर किशोर मडवी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. साहेब मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते जरीमरी चषक 2023 या स्पर्धेमध्ये. वेलकम. 7 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 5. 7 चेंडू 5 धाबा. उत्कंठा शिगेला पोहोचलेले. हल्लो आता विजयाकडे आगेकूच करते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रॅडिकल ठाकराचा पाडा. पण शेवटी क्रिकेट खेळ असा आहे. अनिश्चिततेने ठासून
भरलेला खेळ, पंच केलेल्या चेंडूला, चेंडू मात्र अलॉंग दी कार्पेट दणदण करत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. संख्या धावपलकर 37. स्कोर आर लेवल. 6 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव बनवायचे. चेजिंग कंपल्सरी. एखादा चमत्कार जादुई गोलंदाजी बघायला मिळेल. तत्पूर्वी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. विद्यमान नवनिर्वाचित ग्रामपंचायत अंजूरचे सरपंच किशोर मडवी साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जात. आमच्या भेट म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. धन्यवाद. फॉर्मॅट मधील एक जबरदस्त विजय मात्र आपलं हार्दिक स्वागत. आणि याचबरोबर सामना इथे जिंकलेला आहे रॅडिकल ठाकराचा पाडा या संघाने. हार्दिक हार्दिक